नमस्कार. आपल्या आरोग्याचा पाया काय असतो तर जीवनसत्व. आज आपण याच जीवनसत्वांची आपल्या शरीरातली महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे हेच समजून घेणार आहोत. असं होतं ना की कधीकधी खूप थकवा जाणवतो किंवा त्वचेच्या काही समस्या येतात, हाडं कमकुवत वाटतात, बरोबर. पण याचा कधी विचार केलाय का की या सगळ्याचं उत्तर आपल्या रोजच्या जेवणातच असू शकतं? अगदी बरोबर. या सगळ्या समस्यांमागचं एक मोठं कारण असू शकतं, ते म्हणजे जीवनसत्वांची कमतरता. आणि म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या घटकांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी जीवनसत्वे म्हणजे काय हे समजून घेऊ. मग त्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत, मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे, ते पाहू. त्यानंतर बी कॉम्प्लेक्स नावाचा एक मोठा गट आहे, त्याच्यावर नजर टाकू. आणि सगळ्यात शेवटी ही जीवनसत्वे आपल्यासाठी इतकी गरजेची का आहेत हेही जाणून घेऊ. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी जीवनसत्वांचे दोन मुख्य गट कोणते आहेत तेच पाहूया. बरं, जीवनसत्वांची विभागणी खूप सरळ आहे. दोनच मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे मेदात विरघळणारी म्हणजे फॅट सॉल्युबल, ही जीवनसत्व आपलं शरीर साठवून ठेवतं. आणि दुसरी आहेत पाण्यात विरघळणारी म्हणजे वॉटर सॉल्युबल, ही मात्र गरजेपुरती वापरली जातात आणि जास्तीची शरीराबाहेर टाकली जातात. आता हे लक्षात कसं ठेवायचं याची एक सोपी ट्रिक आहे. पाण्यात विरघळणाऱ्यांसाठी लक्षात ठेवा WBC. W म्हणजे वॉटर आणि B आणि C ही जीवनसत्वे. सोपा आहे ना? आणि मेदात विरघळणाऱ्यांसाठी एक शब्द आहे कीडा, म्हणजे KE, D आणि A. बघा किती सोपं झालं. चला तर आधी आपण कीडा गटाबद्दल बोलूया, म्हणजे KEDA. ही आहेत मेदात विरघळणारी जीवनसत्वे. लक्षात आहे ना? ही ती टीम आहे ज्यांना आपलं शरीर भविष्यातल्या गरजेसाठी साठवून ठेवतं. या टीममधला पहिला खेळाडू आहे जीवनसत्व अ, ज्याचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. आता नावावरूनच बघा ना, रेटिनॉल आपल्या डोळ्यांच्या रेटिनासाठी हे किती महत्त्वाचं असेल, नाही का? म्हणूनच दृष्टी चांगली ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मग हे मिळतं कुठून? तर गाजर, पपई, दूध, लोणी यांसारख्या पदार्थांमधून. विशेषतः जी पिवळ्या किंवा नारंगी रंगाची फळं आणि भाज्या असतात ना, त्यात बीटा कॅरोटीन भरपूर असतं. आणि आपलं शरीर याच बीटा कॅरोटीनचं रूपांतर जीवनसत्व अ मध्ये करतं. आणि जर याची कमतरता झाली तर रातांधळेपणासारखे डोळ्यांचे गंभीर आजार होऊ शकतात. आता येतोय एक स्टार विटामिन, जीवनसत्व ड. याला सनशाईन विटामिन असंही म्हणतात. आणि का म्हणतात माहितीये? कारण आपलं शरीर सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे जीवनसत्व स्वतःच तयार करतं. कमाल आहे ना? पण याचं काम काय? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कॅल्शियम शोषून घ्यायला मदत करणं. म्हणजे आपण कितीही कॅल्शियम खाल्लं तरी जीवनसत्व ड नसेल तर ते हाडांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणूनच सूर्यप्रकाशासोबत दूध, अंडी हे पदार्थ महत्त्वाचे आहेत. नाहीतर लहान मुलांमध्ये मुडदूस आणि मोठ्यांमध्ये ऑस्टिओपोरोसिस सारखे हाडांचे आजार होतात. ओके, पुढचं जीवनसत्व आहे ई. याला एक छान नाव आहे, ब्युटी विटामिन. आणि असं का म्हणतात? कारण हे एक जबरदस्त अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्या त्वचेचं रक्षण करतं, एका अदृश्य ढालीसारखं. हे आपल्याला बदाम, शेंगदाणे, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांमधून मिळतं. आणि हो, हे फक्त त्वचेसाठीच नाही तर प्रजनन आरोग्यासाठी म्हणजे फर्टिलिटीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. याची कमतरता असेल तर वंध्यत्वासारख्या समस्याही येऊ शकतात. एक गोष्ट विचार करा, आपल्याला कधी कापलं किंवा खरचटलं की थोड्या वेळाने रक्त यायचं आपोआप थांबतं. हे कशामुळे होतं? यामागे जादू आहे जीवनसत्व केची. रक्त गोठवण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्यासाठी हे जीवनसत्व अत्यंत गरजेचं आहे. हे मिळतं हिरव्या पालेभाज्यांमधून, टोमॅटो, अंडी यांसारख्या पदार्थांमधून. पण यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या आतड्यात जे चांगले जीवाणू असतात ना, ते सुद्धा हे जीवनसत्व तयार करतात. आणि जर याची कमतरता झाली तर मग मात्र जखम झाल्यावर रक्तस्राव थांबायला खूप वेळ लागतो. तर ही झाली मेदात विरघळणारी जीवनसत्वे. आता वळूया पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वांकडे, म्हणजे WBC गट. ही ती जीवनसत्व आहेत जी शरीरात साठून राहत नाहीत. आणि यातलं सगळ्यात ओळखीचं नाव म्हणजे जीवनसत्व क. जीवनसत्व क म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड. हे जखमा लवकर भरून काढायला मदत करतं. पण याच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की उष्णतेमुळे हे पटकन नष्ट होतं. म्हणूनच संत्री, लिंबू, आवळा यांसारख्या गोष्टी कच्च्या खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पदार्थ शिजवला की त्यातलं जीवनसत्व क कमी होऊन जातं. सगळ्या लिंबूवर्गीय फळांमध्ये म्हणजे संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरू यात हे भरपूर प्रमाणात असतं.
पूर्वीच्या काळी जे खलाशी अनेक महिने समुद्रावर असायचे त्यांना ताजी फळे मिळायची नाहीत. मग त्यांच्यात याच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार व्हायचा. यात हिरड्यांमधून रक्त यायचं, त्या सुजायच्या. चला आता बोलूया एका मोठ्या कुटुंबाबद्दल, आणि ते आहे बी कॉम्प्लेक्स गट. हे एक जीवनसत्व नाहीये, तर हा तब्बल 8 वेगवेगळ्या जीवनसत्वांचा एक समूह आहे. आणि हे सगळे मिळून शरीरात वेगवेगळी कामं करतात, एका टीमसारखे. हे बघा, ही आहे त्या 8 सदस्यांची यादी. B1, B2, B3, B12 पर्यंत. प्रत्येकाचं एक वेगळं शास्त्रीय नाव आहे आणि एक खास कामसुद्धा आहे. आपण या सगळ्यांच्या खोलात जाणार नाही, पण यातली काही जी खूप महत्त्वाची आहेत त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. उदाहरणार्थ B1 म्हणजेच थायमिन. याच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो, ज्यात प्रचंड अशक्तपणा येतो. मग आहे B9 म्हणजे फॉलिक ॲसिड. गरोदर महिलांसाठी हे खूप गरजेचं असतं, कारण गर्भाच्या मेंदूच्या विकासात याची मोठी भूमिका असते. आणि B12 ज्यात कोबाल्ट नावाचा धातू असतो, त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता होऊ शकते. म्हणजे बघा, हा बी कॉम्प्लेक्स गट आपल्या शरीराच्या किती वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करतो. तर आतापर्यंत आपण किडा गट पाहिला, WBC गट पाहिला, तर या सगळ्याचा सार काय? ही जीवनसत्व आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहेत? आता फक्त एक क्षण थांबा आणि विचार करा की आपण जे रोज खातो, आपलं जे रोजचं जेवण आहे, त्यातून ह्या सगळ्या जीवनसत्वांची गरज पूर्ण होते का? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, यावर कोणतीही एक जादूची गोळी नाहीये. उत्तम आरोग्याची खरी गुरुकिल्ली ही आपल्या संतुलित आहारातच आहे. कारण आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही सगळी जीवनसत्व एकत्र मिळून काम करत असतात.